नमस्कार. गेले 4 दिवस आपण घोर कष्टोद्धरण स्तोत्राबद्दल पाहतो आहोत. ह्यापूर्वी ह्या स्तोत्राची निर्मिती करण्यामागची पार्श्वभूमी आपण पाहिली. त्यानंतर काल पहिला श्लोक आपण पाहिला. आज दुसरा श्लोक आपण पाहू. त्वन्नो माता त्वं पिता आप्तो अधिपस्त्वं त्राता योगक्षेम कृत सद्गुरुस्त्वं त्वं सर्वस्वं नो प्रभो विश्वमूर्ते घोरात कष्टात उद्धरास्मान नमस्ते. हा तो श्लोक. त्वन्नो माता त्वं पिता आप्तो अधिपस्त्वं. आपण जसं परमेश्वराला म्हणतो की तूच माझा मायबाप, तूच माझं सर्व काही, तीच भूमिका इथं घेतलेली आहे. पण ह्याच्यामध्ये एक थोडीशी विरोधाभास आपल्याला जाणवू शकतो. त्वन्नो माता त्वं पिता आप्तो अधिपस्त्वं. नो हे जे एकाक्षर आहे, नहा हे संस्कृत एकाक्षर, त्याचा अर्थ नाही असाही होतो. आणि दुसरा विरोधी अर्थ जणू काही किंवा याचप्रमाणे, म्हणजे जैसा असं आपण म्हणतो, जणू काही म्हणजे तू जणू काही माझी माता आहेस, किंवा तू केवळ माता पिता आप्त नाहीस तर त्याच्याही पलीकडे आहेस, असे दोन्हीही अर्थ ह्या नो मध्ये व्याप्त आहेत. म्हणजे ज्यांनी ज्या नजरेने पाहावं त्या नजरेने, म्हणजे ती व्याप्ती एवढी मोठी टेंबेस्वामींनी केलेली आहे की केवळ ही भूमिका तुझी नाही माझ्या आयुष्यामध्ये, तर त्याच्याही पेक्षा पलीकडे तू आहेस. पण त्याच वेळेला दुसऱ्या नजरेने जर पाहिलं तर तू माझा मायबाप आहेस. आप्त म्हणजे नातेवाईक, सगळे नातेवाईक, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण मित्र, सगळे सोयरे वगैरे असे धरतो, सर्व प्रकारची नातेसंबंध आप्त ह्या शब्दामध्ये अंतर्भूत आहेत. आपण असं म्हणतो की म्हणजे गुरु स्तोत्रातला एक श्लोक आपण नेहमी म्हणतो, त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रोणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. तसं त्वमेव माता पिता त्वमेव, तीच भूमिका इथं घेतलेली. तर त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव. तर बंधू आणि सखा हा स्पष्ट उल्लेख तिथे आहे. पण ह्याच्याही पलीकडे इतर सगळे सोयरे सुद्धा टेंबेस्वामींनी ह्या आप्त ह्या शब्दामध्ये व्याप्त करून घेतलेले. आणि ह्या एकूण म्हणजे परमेश्वराची आपलं जे नातं आहे ते किती कोणकोणत्या नजरातून आहे, कोणकोणत्या नात्यामधून आहे, त्याचा उल्लेख त्याच्यामध्ये स्पष्ट होतो. असं म्हटलेलं आहे की गीतेमध्ये सुद्धा, ज्या ज्या नात्यांच्या मध्ये तू मला पाहशील त्या नात्यांनी मी तुला मदत करेन, असं कृष्णाचं वचन आहे. त्यामुळे माता पिता बंधू सखा मित्र ह्या सगळ्या नात्यांची जबाबदारी जी आहे, त्या जबाबदारीने हे परमेश्वरा तू माझ्याकडे पहा आणि मला ह्या घोर कष्टातून मुक्त कर, अशी ती भूमिका त्याच्यामध्ये दिसते. त्राता योगक्षेम कृत सद्गुरुस्त्व. त्राता म्हणजे तारणारा, तारून नेणारा. हा भवसागरातल्या सर्व काही व्याधी ज्या आहेत, ज्या काही संत्रस्त करणारे जे काही घटक आहेत,
ह्या सगळ्यातून मुक्त करणारा तो त्राता. त्राता योगक्षेम पाहणारा. तू कसा त्राता आहेस तर माझा योगक्षेम पाहतोस. मुळातच आधी ह्या स्तोत्राची निर्मिती ही योगक्षेमाची मागणी करण्यावरूनच झाली. कारदगीकरांनी जी मागणी केली की त्यांचं जे सगळं दारिद्र्य आहे ते सगळं दैन्य नष्ट व्हावं म्हणूनच मागणी होती. आणि अशा पद्धतीच्या अनेक लोकांची ही जी काही अवस्था आहे ही पीडित अवस्था नष्ट व्हावी म्हणून काहीतरी निर्माण करा ही त्यांची मागणी राहिली. तो योगक्षेम ह्याच्यामध्ये मागितलेला आहे. म्हणजे आतापर्यंत ऐहिक गोष्टी म्हणजे ऐहिक गोष्टी ह्याच्यामध्ये मागितलेल्या आहेत. योगक्षेम म्हणजे आपलं जगण्यासाठी लागणाऱ्या ज्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या सगळ्या त्या योगक्षेम ह्या एका शब्दामध्ये येतात. अत्यंत थोडक्यात आणि अत्यंत खुबीनी एकेका शब्दामध्ये प्रचंड मोठा भाव असणारे आणि प्रचंड मोठा अर्थ असणारे असे शब्दांची रचना ह्या स्तोत्रामध्ये आपल्याला दिसण्यात येते. योगक्षेमकृत सद्गुरुस्त्व. तू कसा आहेस तर तू सद्गुरु पण आहेस. तू सद्गुरु आहेस म्हणजे तू माता आहेस, तू पिता आहेस, तू सखा आहेस, तू आप्त आहेस, तू मित्र आहेस, तू त्राता आहेस, तू योगक्षेम सांभाळणारा आहेस. आणि ह्याच्याही पलीकडे सद्गुरु. सद्गुरु कोणाला म्हणावं? जो सतगतीकडे नेतो तो सद्गुरु. म्हणजे मी ह्या सगळ्या संकटात आहे तर मला ह्या पहिलं तीरावरने असं सांगतो, ज्याला सांगण्याची आणि जो सांगितल्यानंतर पार करून देण्याची क्षमता ज्याच्यामध्ये आहे तो सद्गुरु. त्यामुळे ह्या सगळ्या केवळ घरगुती नाती संबंध नव्हे तर त्याच्याही पलीकडे आत्मिक प्रगती ज्याच्यामध्ये दिसून येईल अशी मागणी सुद्धा त्याच्यामध्येच फार मोठ्या हुशारीने टेंबे स्वामींनी घातलेली आहे. त्वम सर्वस्वम नो प्रभो विश्वमूर्ते. पुन्हा इथे नो आलेला आहे. त्वम सर्वस्वम म्हणजे जी जी काही नाती आहेत, जे जे काही ऋणानुबंध आहेत, जे जे काही संबंध आहेत, ते सगळी नाती हे परमेश्वरा माझी तुझ्याशी आहेत. प्रभो विश्वमूर्ते. विश्वमूर्ते हे प्रभू. प्रभू म्हणजे मालक. प्रभू म्हणजे ईश्वर. प्रभू म्हणजे परमेश्वर. प्रभू म्हणजे मालक. तू माझं सर्व काही. विश्वमूर्ते. विश्वमूर्ते ह्या शब्दाचा अर्थ हे विश्वच जणू म्हणजे सर्व विश्वामध्ये व्याप्त असा, विश्वामध्ये भरून आहे असा, हे विश्वच जणू तो एक मूर्ती आहे असा कृष्णाने अर्जुनाला जे आपलं विश्वरूप दाखवलं ते विश्वरूप ज्याच्यामध्ये ज्याच्या ठाई अवतरलेला आहे अशा श्रीपाद श्री वल्लभांना त्यांनी आळवणी केलेली आहे. परमेश्वराची आळवणी कोणत्या कोणत्या पद्धतीने त्यांनी इथे संपूर्ण ह्या तीनही श्लोकांच्या मध्ये, या तीनही ओळींच्या मध्ये, ह्या श्लोकातल्या ह्या 3 ओळींच्या मध्ये त्यांनी परमेश्वराच्या गुणांचं वर्णन केलेलं आहे. आणि आता म्हटलेलं आहे की घोरात कष्टात उद्धर आसमान नमस्ते. तू असा आहेस, तू माता आहेस, तू पिता आहेस, तू बंधू आहेस, तू सखा आहेस, तू नातेवाईक आहेस, तू आप्त आहेस, तू
विश्वमूर्ती आहेस, तू त्राता आहेस. आणि आशा तू आता मला घोर कष्टांच्या मधून मला तारून ने. आता ह्याच्या पुढे आज आपण हा श्लोक इथपर्यंतच पाहूया. उद्या तिसरा श्लोक आपण पाहू. धन्यवाद.